909 अन्य राजकीय पक्षांपेक्षा प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामामध्ये आम्ही प्रचंड आघाडी सुद्धा घेतली आहे. त्याचाच एक भाग निवडणुकीमध्ये जनतेचं आणि जनतेसाठी नागरिकांसाठी मतदारांचं आणि मतदारांसाठी असं घोषणापत्र म्हणजे जाहीरनामा हा भारतीय जनता पार्टी केवळ पक्षाचा म्हणून करणार नसून अभियान चालवणार. मॅनिफेस्टो हा लोकांच्या प्रत्यक्ष सूचनांवर आधारित असावा असे निर्देश आम्हाला भारतीय जनता पार्टी अखिल भारतीय अध्यक्ष माननीय नड्डाजी यांनी दिले. आणि हा जाहीरनामा विकसित भारताचा जाहीरनामा प्रत्यक्ष मुंबईकरांच्या सूचनेच्या आधारावर बनण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. आणि म्हणून संपूर्ण मुंबईतून 2 लाखाच्या वर सूचना या मुंबईकरांच्या वतीने विकसित भारत संकल्प पत्रामध्ये या सूचना नागरिक थेट प्रधानमंत्री कार्यालय प्रधानमंत्री मोदीजींनाही पाठवू शकतात. हे अभियान आजपासून सुरू 15 मार्च पर्यंत चालेल. विकसित भारत संकल्प पत्रासाठी संपूर्ण देशभरातून नागरिकांच्या सूचना मागवण्यात येणार आहेत. या सूचना समाज घटकातील सर्व सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र घेऊन आम्ही कामाला लागलो आहोत. आणि त्यामुळे सूचना सुद्धा समाजातील सर्व घटकांना त्यांच्या सूचनांचे समाविष्ट करण्याचा विविध औद्योगिक सामाजिक संस्था संघटना यांच्या चार्टर्ड अकाउंटंट वकील शिक्षक डॉक्टर IT प्रोफेशनल्स व्यापारी गायक अभिनेता खेळाडू अभिनेते माजी सैनिक पत्रकार वगैरे सर्व क्षेत्रातील नागरिकांना त्यामध्ये सहभागिता घेणार आहोत. आजपासून भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेनुसार आमच्या ज्या महत्वाच्या 50 आघाडी आणि मोर्चे युवा मोर्चा, महिला मोर्चा, ओबीसी आघाडी, अनुसूचित आघाडी, इंटेलेक्चुअल असेल, रेल्वे प्रवास असेल, मायनॉरिटी मोर्चा वगैरे वगैरे या सगळ्या आघाडी मोर्चा यांच्या माध्यमातून पहिल्यांदा आजपासून कार्यक्रम सुरू होतो. पदाधिकारी त्याचं जे कार्यक्षेत्र आहे, रेल्वे प्रवास असेल तर रेल्वे प्रवास आहे, क्रीडा आघाडी असेल तर खेळाडूमध्ये आहे, अशा आपापल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना प्रमुख व्यक्तींना संपर्क सुद्धा
त्यातून करणार आहे। यासाठी आम्ही एक संकल्प सूचना पेटी केली आहे, जी आपण उजवीकडे बघू शकता। सर्व रेल्वे स्टेशनवर, सर्व रेल्वे स्थानकावर हे कार्यक्रम होणार। मोठ्या ठिकाणी अशा पद्धतीची मोठी सूचना पेटी असेल, अन्य ठिकाणी दुसरी जी सूचना पेटी आहे दोन्ही बाजूला लावल्या आहेत त्या असतील। केंद्रीय स्तरावरून आम्ही नागरिकांसाठी त्या ठिकाणी घोषित करतो 9090902024 परत सांगतो 9090902024 या नंबरवर आपण रिस्पॉन्स दिल्यानंतर त्यात रेकॉर्डिंगची व्यवस्था आहे आणि आपली सूचना रेकॉर्ड करून सुद्धा आपण पाठवू शकता। ते प्रधानमंत्री आणि भाजप कार्यालयामध्ये आपली सूचना पोहोचेल। मुंबईकरांना आमचं आव्हान आहे, आपापल्या स्थळावर व घरून सुद्धा 9090902024 नंबर सोपा आहे। या नंबरवर आपण रिस्पॉन्स देऊन रेकॉर्ड करून आपली सूचना आपण पाठवू शकता। ज्या पाठवावी ही आमची विनंती आहे। नमो ऍपवर सुद्धा सूचना पाठवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली। बरोबरीने एक सूचना पत्र ज्यामध्ये नंबर आणि नमो ऍप डाउनलोड करण्याची व्यवस्था आहे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला सुझाव आपका संकल्प हमारा, सूचना आपली संकल्प आमचा, या पद्धतीने लिहिण्याची व्यवस्था। नाव नंबर 1 विकसित भारत संकल्प पत्र, ज्या लिहून त्या सूचना पेटीमध्ये नागरिकांना टाकण्याची किंवा देण्याची व्यवस्था आजपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीत सर्व स्तरावरील लोकांना केंद्रीय निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये स्वतःचं म्हणणं मांडण्याची संधी एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठल्याच राजकीय पक्षाने दिली नाही। एवढी सुविधा आणि संधी मुंबईकरांसाठी आम्ही घेऊन आलो, आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे मुंबईकर नागरिक आम्हाला यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देतील। धन्यवाद सर। हिंदी में ब्रीफ मुंबई द्वारा आज से अभियान हम शुरुआत कर रहे हैं। वो अभियान 1,40,00,000 मुंबई वासियों को आने वाले लोकसभा चुनाव में भारतीय जनता पार्टी का संकल्प पत्र यानी मैनिफेस्टो घोषणा पत्र और संकल्प पत्र और घोषणा पत्र में अपने सुझावों को रखने की व्यवस्था और मौका भारतीय जनता पार्टी मुंबई द्वारा विकसित भारत संकल्प पत्र अभियान, विकसित भारत संकल्प पत्र अभियान इस नाम से आज से शुरू करने वाले। पूरे मुंबई से 2 लाख से भी ज्यादा सुझावों को इकट्ठा करने का नियोजन हम सबने मिलकर किया है। मुंबई का नागरिक डायरेक्टली माननीय प्रधानमंत्री जी को सूचना देने की व्यवस्था इसमें है। 15 मार्च
मार्च तक ये संकल्प पत्र अभियान चलेगा। मुंबई के मतदाता, मुंबई के नागरिक, मुंबई का इनको इस सुविधा में सभी प्रकार के सभी क्रॉस सेक्शन के नागरिकों को साथ में लेकर ये संकल्प पत्र बने, ऐसी हमने व्यवस्था की है। इसके लिए विभिन्न औद्योगिक संस्थाएं, सामाजिक संस्थाएं, संगठन, इनको भी हम संपर्क करने वाले हैं। इस अभियान की आज से शुरुआत भारतीय जनता पार्टी के संगठनात्मक व्यवस्था के अनुसार जितने भी हमारे बीच यानी मोर्चा और आगामी प्रकोष्ठ, जैसे युवा मोर्चा, महिला मोर्चा, इंटेलेक्चुअल सेल, रेलवे प्रवासी सेल, ओबीसी सेल, अनुसूचित जाति जमाती मोर्चा, माइनॉरिटी मोर्चा, अन्य इन सबके द्वारा ये 50 मोर्चा आगामी या प्रकोष्ठ अपने अपने कार्य क्षेत्र को प्रभाव करते हैं। उस कार्य क्षेत्र के प्रमुख व्यक्तियों नागरिकों से संपर्क की रचना हमने बनाई है। जैसे कि चार्टर्ड अकाउंटेंट, वकील, शिक्षक, डॉक्टर, आईटी प्रोफेशनल्स, व्यापारी, सिंगर, एक्टर, इंजीनियर, अन्य इससे सभी लोगों का यानी सबका साथ सबका विकास, इस मूल मंत्र के अनुसार हम सबको इसमें सुविधा देने की व्यवस्था कर रहे हैं। आप मेरे दायित्व देख सकते हैं, इस तरह की संकल्प पेटी, सुझाव पेटी, जहां पर बड़े कार्यक्रमों से एक बड़ी सुझाव पेटी और मेरे अगल बगल में एक सुचारू रूप से आवश्यक इस प्रकार की सूचना पेटी मॉडल के रूप में आपके सामने रखी है। और बड़ी अच्छी व्यवस्था मुंबई वासियों के लिए हमने की है, वैसे तो पूरे देशवासियों के लिए है। एक नंबर पार्टी की तरफ से हमने फ्लोट किया है 9090902024। आई रिपीट 9090902024। इस नंबर पे मिस कॉल देने के बाद अपना वॉइस रिकॉर्डिंग सिस्टम चलाकर आप अपना सुझाव अपने घर से सीधे माननीय प्रधानमंत्री कार्यालय और भाजपा मुख्यालय पे पहुंचा सकते हैं। इस प्रकार की व्यवस्था के साथ एक संकल्प पत्र ये मुंबई वासियों के लिए हमने बनाया है, जहां पर वो ऐप डाउनलोड करना, मिस कॉल देना, उसका नंबर तो है ही, उसी के साथ साथ सुझाव आपका, संकल्प हमारा, सजेशन कमिटमेंट इज इस प्रकार का लिखने की व्यवस्था और वो लिखकर सूचना पेटी में सबमिट करने की व्यवस्था पार्टी ने की है। आज तक इतने बड़े पैमाने पर मुंबई वासियों के लिए केंद्र की सेक्टर की इलेक्शन में मैनिफेस्टो की सहभागिता का कार्यक्रम कोई और दल ने नहीं किया। हम सेवक इस नाते को पूरा करने का प्रयास भी करेंगे। मुंबई वासियों को आह्वान करते, अपील करते, आपकी भी सहभागिता इस अभियान में कब तक स्थिति साफ हुआ है, खासतौर पर बीजेपी की तरफ से? लगभग तो हो गया है, फाइन ट्यूनिंग देने की बाकी जो है वो माननीय एकनाथ शिंदे जी, माननीय देवेंद्र जी, माननीय अजीत दादा, ये माननीय अमित शाह जी के साथ चर्चा करके जल्द ही इसको घोषित